नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. आजचा आपला विषय आहे की इलेक्शन लढवण्यासाठी कोण इलेक्शन लढू शकतो, म्हणजे हू कॅन कंटेस्ट द इलेक्शन, हू कॅनॉट कंटेस्ट द इलेक्शन. त्याबद्दल आज चर्चा करण्यासाठी आपण परब सरांना इथे आमंत्रित केलेलं आहे. तरी मी परब सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या श्रोत्यांना त्याबद्दल मार्गदर्शन करावे. धन्यवाद म्हात्रे साहेब. आपला आजचा विषय आहे इलेक्शन संदर्भातला, इलेक्शन ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये हू कॅन कंटेस्ट द इलेक्शन्स, हू कॅनॉट कंटेस्ट द इलेक्शन्स. रादर ह्या विषयामध्ये एंटर करायच्या अगोदर आपण हे पाहणार आहोत की रिसेंटली जे आपल्याकडे आता सहकार निर्णय आलेले आहेत विथ रिगार्ड्स टू इलेक्शन ऑफ हाऊसिंग सोसायटी, आणि मग ह्या निर्णयामध्ये जे 50पेक्षा कमी असलेल्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीसाठी इलेक्शन संदर्भातल्या मॅनेजिंग कमिटीच्या स्ट्रेंथची जी संख्या दिलेली आहे ती पहिली जाणून घेऊया, आणि मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये हू कॅन कंटेस्ट द इलेक्शन, हू कॅनॉट कंटेस्ट द इलेक्शन हे विषय पाहायचा आपण प्रयत्न करूया. आजच्या ह्या व्हिडिओच्या संदर्भात इलेक्शन संदर्भातला जो विषय आहे त्यामध्ये प्रामुख्याने जो मेन विषय आपल्याकडे आहे तो आहे इलेक्शनला आलेला स्टे. इलेक्शनला जो स्टे दिलेला आहे म्हणजे 28 फेब्रुवारी 2024 ह्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने आपल्याकडे 31 मे 2024 पर्यंत आपल्या इलेक्शन्स ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीवरती स्टे दिलेला आहे. नाउ वाय दिस स्टे? द स्टे इज बिकॉज आपल्याकडे लोकसभेचे इलेक्शन्स कंडक्ट होणार आहेत आणि त्यामुळे बरीचशी सरकारी यंत्रणा जी आहे ती तिथे कार्यरत असणार आहे, आणि म्हणून इलेक्शन्स ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीवरती स्टे दिलेला आहे. नॉट ओनली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बट ऑल द कोऑपरेटिव्ह सोसायटीज इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. पण मग आपल्यासाठी हे विषय जाणून घ्यायचा आहे की कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या इलेक्शन्स जे आहेत ते आपल्याला थांबवायचं आहे. 28 फेब्रुवारीमध्ये असं म्हटलं होतं की ज्या संस्थांना ऑनरेबल सुप्रीम कोर्ट असेल, ऑनरेबल बॉम्बे हायकोर्ट असेल, अशा हायकोर्टचा निर्देश दिलेला असेल की इलेक्शन्स कंडक्ट करा, ते इलेक्शन्स तुम्ही करू शकता. तिथे नॉमिनेशन वर्ड देखील होता. ज्यांचं नॉमिनेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे ते देखील इलेक्शन्स पुढे कंटिन्यू करू शकतात. पण रिसेंटली म्हणजे आता 6 मार्चला जे आपल्याकडे परत एक त्यांचं नोटिफिकेशन आलेलं आहे, आणि त्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी ते जे निर्देशन जे वर्ड आहे ते आता काढून टाकलेलं आहे. म्हणजे आता नॉमिनेशन जरी सुरू असेल, नॉमिनेशन जरी झालेलं असेल तरी त्या संस्था देखील आहेत त्या तिथे पोझिशनवरती थांबतील. म्हणजे त्यांचं जे इलेक्शन प्रोसेस ज्या स्टेजला आहे तिकडे ते थांबवायचं आहे, आणि 31 मे नंतर परत ते कंटिन्यू करायचं आहे. त्या स्टेजनंतर ते परत कंटिन्यू होईल. म्हणजे इलेक्शन्स फक्त ऑनरेबल सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टनी डिरेक्शन्स दिलेल्या संस्थेना जिथे इलेक्शन्स कंडक्ट करा असं जिथे डिरेक्शन्स आहेत त्या संस्था वगळता बाकीच्या सगळ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीजवरती इलेक्शन्सला स्टे दिलेला आहे 31 मे 2024 पर्यंत. मग हा झाला इलेक्शनच्या स्टे संदर्भातला विषय. दुसरा जो विषय आहे, जो आता मोठा विषय आपल्याकडे आलेला आहे तो आहे 50पेक्षा कमी संख्या असलेल्या हाऊसिंग सोसायटीला. आणि मग ह्या विषयामध्ये आपल्याला आठवत असेल की 3 जानेवारी 2024ला एक सहकार निर्णय होता जो 35 मेंबर्स, लेस दॅन 35 मेंबर हाऊसिंग सोसायटी संदर्भातला होता. पण त्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी होत्या, बरेचसे इश्यूज होते जे आपण ऑलरेडी ह्याच्या अगोदर एक व्हिडिओही बनवलेला आहे, आणि सर्व डिस्ट्रिक्ट फेडरेशन्सच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून आपण ते विषय जे आहेत ते इश्यूज जे आहेत ते स्टेटला पुटअप केले होते. त्या इश्यूजवर विचार विनिमय झाला, आणि त्या अनुषंगाने आपल्याला आता हे 28 फेब्रुवारी 2024ला पुन्हा एकदा नव्याने 50पेक्षा कमी असलेल्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीच्या स्ट्रेंथ संदर्भातला जो विषय आहे तो आपल्यासमोर आता आलेला आहे, आणि तो विषयामध्ये मॅक्सिमम क्लॅरिटी आणण्याचा प्रयत्न जो आहे तो स्टेटनी केलेला आहे. तो त्या संदर्भात म्हणजे 50पेक्षा कमी असलेल्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये आता मॅनेजिंग कमिटीची जी स्ट्रेंथ आहे ती फक्त 7, मॅक्सिमम आपली जी आहे ती 7 पर्यंत लिमिटेड आहे. पूर्वी जर आपण पाहिलं तर आपल्याकडे ई टाईप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी होती, सी टाईप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी होती, आणि बायलॉ नंबर 114 मध्ये तो चार्ट दिलेला आहे की जर 100 मेंबरची स्ट्रेंथ आपल्या टोटल सोसायटीची असेल तर मग आपल्याकडे 11 कमिटी मेंबर्स पाहिजेत. 100पेक्षा जास्त असेल म्हणजे 101 ते 200 पर्यंत असेल
तर आपल्याकडे 13 कमिटी मेंबर्स पाहिजे. 200 ते 300 मध्ये 15 पाहिजे, 300 ते 500 मध्ये 17 आणि नंतर मग 501 अबाव जे असतील त्यांना 19ची स्ट्रेंथ अशी दिलेली आहे. आणि या सगळ्या स्ट्रेंथमध्ये 5 सीट्स ज्या आहेत त्या आपल्यासाठी रिझर्वड आहेत. म्हणजे हाऊसिंग सोसायटीमध्ये सेक्शन 154 कॅपिटल B-20 जो आहे दॅट टॉक्स अबाउट रिझर्व सीट्स आणि सेक्शन 154 कॅपिटल B-21 टॉक्स अबाउट रिझर्व सीट्स इन वुमेन कॅटेगरी. म्हणजे 154B-20 जो आहे तो सांगतो की 3 जागा ज्या आहेत त्या आपल्याला राखीव ठेवायच्या आहेत. कुठल्या कॅटेगरीसाठी? तर मग पहिला आहे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स. दुसरी आहे डिनोटिफाईड ट्राईब्स म्हणजे विमुक्त जाती, नॉमॅडिक ट्राईब्स किंवा स्पेशल बॅकवर्ड क्लास. तिसरी कॅटेगरी आहे ओबीसी, अदर बॅकवर्ड क्लास. अशा 3 जागा ज्या आहेत त्या आपल्याला रिक्त ठेवायच्या होत्या. पूर्वी 11च्या स्ट्रेंथमध्ये 11, 13, 15 जे काय असेल ते त्याच्या स्ट्रेंथमध्ये आपल्याला 5 जागा ज्या होत्या त्या रिझर्व ठेवायच्या होत्या. त्याच्यापैकी ह्या 3 जागा होत्या आणि 2 जागा ज्या होत्या त्या वुमेन कॅटेगरीसाठी होत्या. म्हणजे 11मधनं 5 गेले तर राहिले 6 जनरल सीटसाठी पूर्वी आपण इलेक्शन कंटेस्ट करत होतो. पण आता 50पेक्षा म्हणजे ज्या छोट्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज आहेत तिकडे एवढी मोठी स्ट्रेंथ बऱ्याच प्रमाणामध्ये बऱ्याच वेळेला मिळत नाही. आणि त्यामुळे अशा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीसाठी महाराष्ट्र स्टेट फेडरेशन आणि सगळ्या डिस्ट्रिक्ट फेडरेशननी एक रिप्रेझेंटेशन दिलं होतं की तुम्ही लेस दॅन 100 मेंबरच्या ज्या संस्था आहेत त्याच्यासाठी एक वेगळा विचार विनिमय झाला पाहिजे विथ रिगार्ड्स टू इलेक्शन, विथ रिगार्ड्स टू स्ट्रेंथ ऑफ द मॅनेजिंग कमिटी. नाव ह्या 50पेक्षा कमी असलेल्या मॅनेजिंग हाऊसिंग सोसायटीजला आता मॅनेजिंग कमिटीची स्ट्रेंथ जी आहे ती आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे मॅक्सिमम 7 असेल. म्हणजे जे पूर्वी 11 होतं ते आता मॅक्सिमम 7 करण्यात आलेलं आहे. अजून एक बदल आहे की 7मध्ये रिझर्व सीट्सचा जर विचार केला तर सेक्शन 154 कॅपिटल B-20 नाव दॅट इज नॉट ॲप्लिकेबल टू लेस दॅन 50 मेंबर्स हाऊसिंग सोसायटी. म्हणजे 3 जागा ज्या होत्या शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, VJNT, ओबीसी ह्या 3 जागा ज्या आहेत त्या आता ॲप्लिकेबल नाही आहेत फॉर लेस दॅन 50 मेंबर्स हाऊसिंग सोसायटी. कारण 27 फेब्रुवारीचा जर आपण परत एक सहकार निर्णय पाहिला आणि रादर ते ऑर्डिनन्सच्या स्वरूपामध्ये त्या लोकांनी आणलं होतं. कारण त्यांनी सेक्शन 154B जो 20 आहे तो 20ला जो आहे तो आता नॉट ॲप्लिकेबल टू कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ऑफ लेस दॅन 50 मेंबर्स केलेला आहे. त्यामुळे सेक्शन 154B-20 जो आहे तो निघून गेल्यामुळे म्हणजे फॉर लेस दॅन 50 मेंबर्स हाऊसिंग सोसायटी आता 3 जागा ज्या रिझर्वड आपण पूर्वी ठेवत होतो या पर्टिक्युलर क्लाससाठी त्या कॅटेगरीजमध्ये आता आपल्याला रिझर्व ठेवता येणार नाहीत. आणि मग 7 पैकी ज्या आहेत त्या 2 जागा ज्या आपल्याला वुमेन कॅटेगरीसाठी रिझर्व ठेवायच्या आहेत. कारण सेक्शन 154 कॅपिटल B-21 इज स्टील ॲप्लिकेबल. नाव 2 जागा रिझर्वला ठेवल्यावरती 5 जागा ज्या आपल्याकडे आहेत त्या जनरल कॅटेगरीमध्ये कंटेस्ट होतील. मग जर रिझर्व सीट्स असतील आणि त्यांना कंटेस्ट करायचं असेल तर ते जनरल कॅटेगरीमध्ये देखील कंटेस्ट करू शकतात. जनरल कॅटेगरीमध्ये सगळेही कंटेस्ट करू शकतात. तर मग 5 जागा जनरल कॅटेगरी, 2 जागा ज्या आहेत त्या आपल्याला वुमेन कॅटेगरीसाठी रिझर्व ठेवायच्या आहेत. ह्या इलेक्शन्स करताना आपल्याला हेही लक्षात ठेवायचं आहे सेक्शन 154B-19 सब क्लॉज 2 जो आहे तो सांगतो की मोर दॅन टू थर्ड शेल गेट इलेक्टेड फॉर लिगली कॉन्स्टिट्यूशन ऑफ द कमिटी. म्हणजे जर 7 जागावरती इलेक्शन कंटेस्ट होत असेल म्हणजे वुमेन कॅटेगरी देखील इलेक्शन कंटेस्ट करत असतील तर 7 मल्टिप्लाय बाय 2/3 7 दुने 14 भागिले 3 याचा अर्थ की 5 जागा तरी आपल्या निवडून आल्या पाहिजेत. हे आपल्याला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. आणि जर वुमेन सीट्स कंटेस्ट करत नसतील आपल्या काही हाऊसिंग सोसायटीमध्ये जिथे वुमेन कॅन्डिडेट्सच आपल्याला अवेलेबल नसतील किंवा त्यांना नॉमिनेट इच्छुक नसतील नॉमिनेशनसाठी तर मग अशा वेळेला 5 जागांसाठी निवडणुका होतील. म्हणजे 5 जनरल कॅटेगरी आणि 5 मल्टिप्लाय बाय 2/3 जो आहे मोर दॅन 2/3चा जो विषय आहे त्याच्यामध्ये 4 जागा ज्या आहेत त्या आपल्याला निवडून येणं गरजेचं आहे. पण कोरमची जी संख्या दिलेली आहे दोन्ही कॅटेगरीसाठी भलेही 7 जागांसाठी निवडणुका हो किंवा 5 जागांसाठी निवडणुका हो आपल्याकडे दोन्हीमध्ये कोरमची जी संख्या दिलेली आहे ती 3 दिलेली आहे. म्हणजे 51% मगाशी आपण 5 आणि 4चा जो विषय घेतला 2/3चा त्याच्यामध्ये 51% इज 3 आणि म्हणून 3 मिनिमम जे आहेत ते आपल्याला कोरमला रिक्वायर्ड आहेत. आणि ह्या अनुषंगाने आपल्याला इलेक्शन आपले जे आहे ते लेस दॅन 50 मेंबर्सचं घेणं गरजेचं आहे. आणि आपण आपल्या स्तरावरती म्हणजे रिटर्निंग ऑफिसर अपॉइंट करून आपलाच रिटर्निंग ऑफिसर तुम्ही अपॉइंट करू शकता आणि त्याप्रमाणे जी प्रोसेसप्रमाणे इलेक्शन्स जे आहेत ते इलेक्शन रूल्सप्रमाणे तुम्ही कंडक्ट करू शकता.
तर अशाच तऱ्हेने आपल्याकडे हा जो शासन निर्णय आलेला आहे विथ रिगार्ड्स टू लेस दॅन 50 मेंबर्स हाऊसिंग सोसायटी आणि विथ रिगार्ड्स टू स्टे ऑफ द इलेक्शन इन हाऊसिंग सोसायटी, ह्या दोन्ही विषय जे आहेत ते आपण आज कव्हर करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. आणि आपल्याला हे आनंद आहे की छोट्या हाऊसिंग सोसायटीसाठी जे पूर्वी स्ट्रेंथ जी होती, जी सफाई म्हणजे जी बऱ्याच प्रमाणामध्ये बऱ्याच ठिकाणी असं होत होतं की ती स्ट्रेंथ मिळत नसल्यामुळे काही संस्थेवरती ॲडमिनिस्ट्रेटर्स येत होते, ऑथोराइज ऑफिसर्स बसत होते आणि मग संख्या पुरेशी नसल्यामुळे निर्णय घेता येत नव्हते, बरेचसे पॉलिसी डिसिजन्स घेता येत नव्हते. ते आता हे सुलभतेने आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे. आता 7 संख्येमध्ये आपण आपल्याच संस्थेमधले जे मेंबर्स आहेत त्यांना तयार करून आणि बऱ्याच प्रमाणामध्ये आता अनकंटेस्टेड इलेक्शन देखील होऊ शकतं या छोट्या सोसायटीजमध्ये. अशा तऱ्हेने ह्या जो स्ट्रेंथ आहे ती फ्रेम केलेली आहे. आणि बरं, ही स्ट्रेंथ जी फ्रेम केलेली आहे ती ह्याचा हाही विचार ह्यामध्ये केलेला आहे की भविष्यामध्ये 5 वर्षाचा कालावधी जो डेमोक्रॅटिक सेटअपला आपल्याकडे कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये आहे, त्या 5 वर्षाच्या कालावधीपर्यंत ही पूर्ण स्ट्रेंथ जी आहे ती राहावी, सबसिस्ट करावी, अशा तऱ्हेने हे पूर्ण नोटिफिकेशन जे आहे ते फ्रेम केलेलं आहे. आणि त्याचं आपण स्वागत करतो. सगळे फेडरेशन्स जे आहेत ते ह्याचं आपण स्वागत करत आहोत. असेच विषय जो आहे आपला इलेक्शन संदर्भातला तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत, जो आहे हू कॅन कंटेस्ट द इलेक्शन आणि हू कॅनॉट कंटेस्ट द इलेक्शन. तूर्तास आपण इथेच थांबूया. धन्यवाद.